धर्माधिकारी साहेब आणि कैलासवासी बळवंतरावजी धर्माधिकारी साहेब यांचा वारसा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावा या नाम। खरोखरच या बरबडा नगरीचा विकास आमच्या छायाताईच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बऱ्याच कालावधीनंतर संधी उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितच आपण आपली या ठिकाणी प्रास्ताविकामधून आपण आपली भूमिका मांडलेली आहे। यानंतर युवा नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुदर्शनराव धर्माधिकारी यांना विनंती करतो कृपया आपण आपलं थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। 2 मिनिटं बोलणार आहेत त्यांनी। आदरणीय व्यासपीठ साहेबांना खूप घाई असल्यामुळे कारण नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना या नांदेड जिल्ह्यामध्ये जसे राज्यामध्ये आमचे अजितदादा आहेत, अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, तसंच नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करत असणारा एकमेव कामाचा माणूस म्हणजे आमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहे। या कामाच्या ओढ्यामध्ये प्रताप पाटील साहेब आपण आम्हाला वेळ दिलात, आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपण दिलात, त्याबद्दल मी सर्वात आधी सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि धर्माधिकारी परिवाराच्या माध्यमातून आपले आभार मानतो। साहेब, आम्हा धर्माधिकारी परिवाराला असेल किंवा तदनंतर आम्हा बरबडेकर परिवाराला असेल, हा समस्त बरबडा आणि बरबडा गण आणि बरबडा सर्कल म्हणजे आमचा सर्व परिवार आहे। आमच्या आजोबांनी आम्हाला नेहमी शिकवण दिलेली आहे की मालक म्हणून नव्हे तर पालक म्हणून जगलं पाहिजे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही 100% पालक म्हणून जगण्याचा प्रयत्न करणार आहोत। या परिवाराचा सर्वात ज्येष्ठ मुलगा म्हणून मला आपल्याला एक मागणी करायची आहे साहेब। गेल्या 30 वर्षापासून आम्हाला प्रत्येक संधीपासून डावलल्या गेलं, काही लोक आमच्यामध्ये सोडल्या गेली, काही लोक आमच्याकडून घेऊन जाण्यात गेली आणि प्रत्येक वेळेस वरुण शक्तीचा वापर करून आमच्या वडिलांच्या डोक्यावरती दोन्ही छत्र निघून गेल्यानंतर खरं तर मायेची चादर झाकण्याचं काम ज्या लोकांनी करायला पाहिजे होतं त्यांनी आमच्या डोक्यावरचं आभाळ फाडलं साहेब। आणि त्या आभाळातून पडणाऱ्या बदाबदा पावसामध्ये आम्ही वाहून जाता जाता कुठेतरी अजितदादा नावाचा एक सहारा आम्हाला मिळाला। अजितदादा पवारांच्या माध्यमातून आमच्या वडिलांना जिल्ह्यामध्ये काम करता आलं आणि त्यानंतर आपल्यासारखं नेतृत्व आम्हाला लाभलं आणि आम्ही गगनभरारी घेण्यासाठी तयार झालो साहेब। ही गगनभरारी घेताना आम्हाला प्रत्येक वेळेस जाणवत राहिलं की आपल्या पाठीमागे कोणी नाही। आमचे वडील आम्हाला नेहमी म्हणायचे की आपल्या मागे जरी कोणी नसलं तरी ज्याच्या मागे कोणी नसतो त्याच्या मागे नेहमी विठ्ठल उभा असतो। तर साहेब, मी अपेक्षा करतो की आपण या ठिकाणी आमचा विठ्ठल म्हणून आमच्या मागे उभं राहावं आणि आपणही आम्ही सुद्धा 100% आमच्या इथला असलेला युवा वर्ग आहे हा आपला खूप मोठा फॅन आहे। आमच्या इथलाच नव्हे तर संबंध नांदेड जिल्ह्यातला युवा वर्ग हा प्रताप पाटील चिखलीकरांचा फॅन आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि हेच युवा वर्ग तुम्हाला इथून पुढे सुद्धा मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो साहेब की आम्हाला आपल्याला लाल दिव्याच्या गाडीमध्ये बघायचं आहे, त्याचसोबत आम्हाला आमच्या आईला सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये बघायची खूप तीव्र इच्छा आहे। त्यामुळे आपण ही इच्छा एक बालमनाने केलेला हट्ट म्हणून समजा, कारण ह्या सभागृहामध्ये आपलं काही वर्षापूर्वी भाषण झालं होतं साहेब। इथे बसलेला युवा वर्ग आहे यांना माहीत आहे की बरबडा जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी रॅली प्रताप पाटील साहेब जिंकून आल्यानंतर बरबड्यामध्ये निघाली होती आणि याच सभागृहामध्ये प्रताप पाटील साहेब आपण त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं, नव्हे तर आमच्या पाठीवरती हात ठेवला होता की दिलीपराव तुम्ही नेहमी समोर जाण्याचा विचार करा, मी खंबीरपणे तुमच्या पाठीमागे राहील। कधी जिल्हा परिषदेची वेळ आली तर आमच्या वडिलांनी म्हणलं होतं की आम्हाला डावलण्यात आलं, पण तुम्ही म्हणाला होता दिलीपराव जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कधीच तुम्हाला कोणी डावलण्याचा प्रयत्न करणार नाही। साहेब, ती वेळ आता आलेली आहे आणि आमच्या डोक्यावरती आपण असाच हात ठेवावा, असाच आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काही चुकलं असल्यास मान्यवरांनी माफी द्यावी। धन्यवाद सर। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची याती करी लाभावीन प्रीती। खरोखरच आपल्यापाशी अतिशय असं सुंदर असं न्यायदानाचं पात्र साहेबांच्या समोर आहे आणि नक्कीच साहेब या ठिकाणी आपल्या ह्या शब्दांचा विचार करून या ठिकाणी आपली पुढील भूमिका या ठिकाणी मांडणारच आहेत। यानंतर मी आपल्या